बेकायदेशीरपणे रासायनिक खतांची विक्री करणाऱ्या चौघांकडून 1,34,000चा साठा जप्त करण्यात आला। जितेंद्र कुरुंदवाडे, राहणार शिरगप्पी, जिल्हा बेळगाव, सलमान जुल्फिकार शेख, नाझरीन जुल्फिकार शेख, दोघे राहणार रमामातानगर, काळे प्लॉट, रज्जाक गॅरेजच्या मागे, मैमूनबी मंझिल सांगली आणि मयूर भूपाल पाटील राहणार मखदूम पार्क सांगलीवाडी अशी संशयितांची नावे आहेत आणि याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की कृषी विभागाचे गुण नियंत्रण निरीक्षक सुरेंद्र पाटील यांनी संशयितांना बेकायदेशीर रासायनिक खतांचा साठा केल्याप्रकरणी त्यांना विक्री न करण्याची नोटीस दिली होती। संजयनगर येथील झेंडा चौकातील फर्टिलायझर बॉय शॉप आणि मखदूम पार्क सांगलीवाडी येथून पोलिसांनी खत साठा जप्त केला। तसेच ॲमिनो ॲसिड पावडर, फुलविक ॲसिड, ग्रीन केल्प, ह्युमिक ॲसिड, ऑर्गॅनिक कार्बन, नीम ऑइल साठा देखील हस्तगत केला आहे। अत्यावश्यक वस्तू अधिनियमान्वये संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बेळगाव।